काय मग तुझं मोटिवेशन देण्याचं काम कुठपर्यंत आलं? माझं माझं काम कसं ते तुझं काम आहे ना मोटिवेट करायचं. इन्फ्लुएन्सेस तुला वाढवायचे. अरे हो, मोटिवेट करण्याचं माझं काम आहे, पण मला माझ्यासोबतच इतरांना मोटिवेटर बनवायचं आहे. म्हणजे माझ्याबरोबर जे जे लोक येतील त्यांनासुद्धा दुसऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी भाग पडायचं आहे. अरे वा, चांगलं आहे की. मग काय, जसं मी दारू पित नाही तसं मी सर्वांना सांगणार ना दारू पिऊ नका. हो मग काय, लोकांना फार मजा वाटते दारू प्यायलो म्हणजे मी खूप मोठं काम केलं, खूप महान काम केलं असं लोकांना वाटतं. आजकालच्या जनरेशनला तर असंच वाटतं माहिती आहे की कोणतीही नाईट शिफ्ट असो, कोणती पार्टी असो किंवा फ्रेंड्सचा गेट टुगेदर वगैरे असो, दारू ही आलीच. हो ना, तेच ना, आजकालच्या जनरेशनला काय झालंय माहिती आहे. त्या दारूच्या नशेऐवजी एक सक्सेसफुल मॅनचा, सक्सेसफुल वुमनचा नशा करायचा की अशा घाणेरड्या पदार्थांचा नशा करायचा. मग काय, आता त्यांना मरायचं लवकर तर आपण काय करणार. जाऊ दे, सोड ना. त्यांना मरायची घाई झाली आहे, त्यांना जीवन नकोसं झालंय, त्यांना असं तडपून तडपून मरायचं तर आपण काय करणार. हो ते तर आहे, पण मोटिवेट करण्याचं आपलं काम आहे ना, त्यामुळे आपण पसरवत राहायचं की दारू पिऊ नका. त्यामुळे काय काय परिणाम भोगायला लागतील ते तुम्हीच बघा. हो बरोबर आहे, सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्याला हा संदेश द्यायलाच पाहिजे. मग आपल्यामुळे किमान 10 माणसं तरी सुधारली ना तरी आपल्या कष्टाचं चीज झालं म्हणून समजायचं.